महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून हा वाढदिवस. त्यानिमित्ताने मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने एक भावनिक पोस्ट केली आहे. यासोबत तिने राज ठाकरे यांचे काही फोटो शेअर केलेले आहेत. पोस्ट लिहिताना ती म्हणतीये, राज ठाकरे तुमच्यासाठी फक्त नाव असेल, पण आमच्यासाठी भावना आहे. पुढे तेजस्विनी पंडित लिहितीये, हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही. साहेब, तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही. तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरू दे. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे. कुठल्याही परिस्थितीशी 2 हात करण्याचं बळ तुम्हाला मिळू दे. आणि राजकारणासारख्या वृक्ष वातावरणात स्वतःतील संवेदनशीलता जपता येऊ दे. अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. हसत रहा. खूप प्रेम. जय महाराष्ट्र. अशी पोस्ट अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना नेहमीच मोठा आधार राहिलेला आहे. मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेव्हा अतिशय कणखर भूमिका राज ठाकरे हे घेत आलेले आहेत. क्रीडा क्षेत्रातही राज ठाकरे यांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं राहिलेलं आहे. क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्याशी राज ठाकरे यांची सखोल मैत्री सर्वांनीच पाहिली आहे. तर संगीत क्षेत्रातील बड्या हस्तींशी देखील राज ठाकरे यांचं वेगळंच नातं होतं. दिवंगत गायिका आशा भोसले यांनी राज ठाकरे यांचं मनापासून कौतुक केलं आहे. एवढंच नाही, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी देखील राज ठाकरे यांचा मोठा जिव्हाळा होता. दुसरीकडे राज ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक आवाहन देखील कार्यकर्त्यांना केले आहे. 14 जून हा माझा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तुम्ही मला भेटायला येता. सोबत पुष्पगुच्छ, केक, मिठाई खूप काही घेऊन येतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लावल्या जातात. वाढदिवसाच्या दिवशी आपल्या जवळच्या लोकांना भेटणं खरंच आनंददायी असतं. पण यावर्षी मी मुंबईत नाही, यामुळे आपली भेट होऊ शकणार नाही. यावर्षी माझी तुम्हाला विनंती असेल, हा वाढदिवस तुम्ही लोकोपयोगी उपक्रम करून साजरा करा. होर्डिंग्स लावून शहर रंगवण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा करा, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज ठाकरे यांनी नवीन पक्ष स्थापन केला. तेव्हा मातोश्री आणि कृष्णकुंजमध्ये अबोला होता. तरी देखील बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ पाठवून देत होते. हे अनोखं नातं या वाढदिवसानिमित्ताने न विसरता येणार आहे. सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात एक चांगलं नातं निर्माण झालं आहे. तेव्हा मातोश्रीवरून देखील राज ठाकरे यांना शुभेच्छा नक्कीच असतील. ठाकरे बंधूंच्या 3ऱ्या पिढीत अबोला नाहीये, हे देखील मराठी आणि मराठी माणसासाठी आनंददायीच आहे. राजकारणात सत्ताधाऱ्यांमध्येच नाही तर विरोधकांकडेही राज ठाकरे आपली भूमिका मांडायला, चांगल्या गोष्टींवर सल्ला सूचना देण्यासाठी त्यांना भेटत असतात. राजकारणात या भेटींचा काहीही अर्थ लागला तरी पर्वा न करणारा हा नेता आहे. राज ठाकरे हे सत्तेपासून सतत दूर असले तरी ते सर्वांनाच जवळचे वाटतात. राज ठाकरे यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नाही. राजकारणात कितीही पराभव पाहिले असले तरी राजासारखा जगणारा हा राजकारणी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचा आब राखला आहे तो त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी. राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्र याविषयी अनेक वेळा आपल्या भावना स्पष्ट केलेल्या आहेत. मुंबईत मनसेची मराठीसाठी आंदोलनं सतत दिसत असतात. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखील त्यांचा करिश्मा दिसून आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मनसेची मोठी मदत झाली आहे. तुमच्यासाठी राज ठाकरे हे फक्त नाव असेल, आमच्यासाठी एक भावना आहे. या वाक्याने आज सोशल मीडियावरील व्हिडिओ सुरू होत आहेत किंवा संपत आहेत. सोशल मीडियावर राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्याचा ओघ संपत नाहीये.